नाशिकच्या रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रश्नांवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. नाशिक शहरातील रस्त्यांची निकृष्ट अवस्था आणि प्राणघातक खड्ड्यांच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिरडी आंदोलन करण्यात आले. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून नाशिककरांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. या आंदोलनातून महायुती, आमदार, नगरसेवक, महापालिका प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांना जबाबदार धरत जोरदार निषेध करण्यात आला. चला नाशिकच्या रस्त्यासाठी आवाज उठवूया आणि जबाबदारांना जाब विचारूया, असा संदेश यावेळी देण्यात आला. हे आंदोलन जिल्हाध्यक्ष चेतनदादा गांगुर्डे, नाशिक महानगर अध्यक्ष दिनेशदादा जाधव आणि बालासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. दरम्यान कमान हटवल्याच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचेही समोर आले. आता नाशिकच्या रस्त्यावरील खड्ड्यांबाबत महापालिका प्रशासन काय कारवाई करते याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. नाशिक शहरामध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली जे काही बेकायदेशीर काम या नाशिकमध्ये सुरू झालेले आहेत, त्या कामांमुळे संपूर्ण नाशिक शहर उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि या सर्व उद्ध्वस्त झाल्यामुळे नाशिक मधील 5 नागरिकांचा मृत्यू झाला. आजच्या आमच्या आंदोलनात आमचं म्हणणं हे आहे की या जे 5 नागरिक मृत्युमुखी पडलेले आहेत यांच्या वारसांना या नाशिक महापालिकेमध्ये सामावून घ्यावं. शासनानं त्यांना 1-1 कोटी रुपये प्रत्येकाच्या कुटुंबाला द्यावेत, असं आमचं म्हणणं आहे. आणि या नाशिक महानगरपालिकेचं कोणत्याही कंपन्या, ज्या कंपन्यांच्या युटिलिटीचे काम चालू आहेत, आमचं म्हणणं असं होतं की काम 3-4 वर्षापूर्वी तुम्ही करायची होती. एकाच वेळेस सगळ्या युटिलिटी सुरू झाल्या आणि संपूर्ण शहर एकेकाचं आमचं सुंदर असं नाशिक शहर संपूर्ण उद्ध्वस्त झालंय. तुम्ही कुठेही जाऊन बघा, पायी चालायला सुद्धा जागा राहिलेली नाही. हे शहर जर येत्या 8-15 दिवसापर्यंत जर पूर्ववत झालं नाही तर वंचित बहुजन आघाडी नाशिक शहरातील सर्व नागरिकांना बरोबर घेऊन हे एक मोठं आंदोलन उभं करेल. मी जिल्हा प्रवक्ता बाळासाहेब शिंदे. म्हणणार आता आपण इथले आमदार असतील, खासदार असतील, इथले सभापती असतील, यांना आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की गेल्या मागच्या हप्त्यामध्ये या रस्त्याच्या खड्ड्याच्या कारणास्तव 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आणि या जसं आपण घरातून निघतो ना, रोज नागरिकांना खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. नाशिक शहर पूर्ण असं उकळून ठेवलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा इथल्या नागरिकांना त्रास होत आहे. आणि आमची मागणी एकच आहे की जे लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांना या प्रशासनाने व्यवस्थित अशी त्यांची मदत केली पाहिजे. 50-50 लाखाची मदत एका कुटुंबाला केली पाहिजे. आणि हे जे खड्डे रस्त्यावर पडलेले आहेत त्या खड्ड्याची डागडूग लवकर करण्यात यावी. नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन करून आणि या खत्री मॅडमला आम्ही वंचित महिला आघाडीच्या वतीने घेरा घालून त्यांना आम्ही जाब विचारणार आहे की जे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना तुम्ही आर्थिक मदत तर सोडा, पण त्यांच्यासाठी तुम्ही अजून काय करू शकताय एवढं आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या सरकारला आणि नाशिक शहराच्या प्रत्येक आमच्या आमदार खासदाराला जाग आणण्यासाठी आज आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे. आणि या आंदोलनाची दखल जर नगरपालिकेने